हाच तो दिवस ज्या दिवशी मी आई झाले आणि मला काव्य झालेली. आज याच 28 जूनला 11 वर्षे झाली मी आई. आता या दिवशी मी म्हणजे माझ्या माहेरी होते. मग जियांशला पहिल्यांदा शाळेत सोडून घेतलं. काव्य पण शाळेत गेलेली आणि मग आलेली मी काव्यासाठी शॉपिंग करण्यासाठी. बघा इकडे तिच्यासाठी कपडे घेतले आणि माहेरी होती. मग काव्याची अशी इच्छा होती की माझा बड्डे माझ्या माहेरी म्हणजे तिच्या मामाच्या घरी सेलिब्रेट व्हावा. तर मग म्हटलं दुपारी करून घेऊ आणि मग रात्री जाऊ आपल्या आपल्या घरी बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. तर बघा भाजी वगैरे घेऊन आलेली आणि असं काहीसं मेनू होतं दुपारचं. पनीर चिल्ली, पुरी, वरण भात. मस्त आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलेलं. माझी बहीण, माझी फॅमिली होती, म्हणजे जे होते त्यांनी आम्ही मस्त सेलिब्रेट केलं. तर बघा जेवण वगैरे करून घेतलं आम्ही. जेवणानंतर थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मग बर्थडे केक कट करून मस्त असं सेलिब्रेट केलं साधा आणि सिंपल पद्धतीने. तर अशा पद्धतीने झालं बाबा काव्याच्या मनासारखं तिच्या मामाच्या घरी तिचा बर्थडे सेलिब्रेट. आणि मला जायचं म्हणजे सासरी पण बर्थडे का तर आई बाबा असतं, सासू सासरी त्यांना पण असे असते की आपल्या नातूचा बर्थडे. मी कधीच म्हणजे असा माहेरी मुलांचा बर्थडे केलं नव्हतं म्हणजे, आणि जरी केलं असलं तरी पण मग घरी येऊन पण मी संध्याकाळी करत असते परत. तर बघा अशा पद्धतीने आम्ही सर्व जेवढे होतो तेवढ्यांनी मस्त असं सेलिब्रेट करून घेतलं. आणि त्यानंतर आम्ही केक वगैरे खाल्ला आणि लगेचच घरी आलेली म्हणजे माझ्या सासरी. कारण घरी जाऊन पण मला सर्व या बर्थडेचं आवरायचं होतं, जेवण वगैरे बनवायचं होतं. तर बघा मग सर्व आवरून आम्ही निघालेलो. या पुढचं सेलिब्रेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.